होणाऱ्या सासू-सासऱ्यांना किंवा त्यांच्या आई-वडिलांना डस्टबिन म्हणणारी पिढी आपल्याकडे घडतीये, हे धक्कादायक आहे. लग्नासाठी चांगला पार्टनर मिळणं किती अवघड होऊन बसलंय यावर चर्चा होत असतात. पण परिस्थिती किती टोकाला गेली आहे हे आपल्याला कधीतरी एकदम कळतं. म्हणजे मला हे नव्हतं माहिती की मुली थेट तुमच्या घरी डस्टबिन्स किती आहेत असं विचारतात. डस्टबिन्स म्हणजे घरी म्हातारी माणसं किती आहेत? माझ्यासाठी हे नवीनच आहे. मला नव्हतं माहिती आहे. मला धक्का बसला ऐकून. काय बोलावं आणि किती बोलावं या नैतिक अधःपतनाबद्दल? ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपण किंवा आपले आई-वडील जन्मले, ज्यांच्या आधारावर आपण वाढलो, फुललो, ज्यांनी स्वतःची स्वप्न, आशा, आकांक्षा बाजूला सारून आपलं सुख-दुःख स्वतःचं मानलं, अख्खं आयुष्य आपल्यासाठी वेचलं, अशांना घरातल्या कचरा कुंडीची उपमा देणं सुचतंच कसं हो? इतके खालच्या पातळीवर आपले तरुण जातातच कसे? यांना समोरच्याच्या घरातले सिनियर्स कचरा कोंडी वाटतात म्हणजे स्वतःचे आई वडील स्वतःचे आजी आजोबा पण तसेच वाटतात ना. म्हणजेच त्यांना सिनियर्सची व्हॅल्यू दिसतच नाहीये ना. वडिलांनी आपल्या सावत्र आईला दिलेल्या वचनासाठी 14 वर्ष वनवास भोगणाऱ्या श्रीरामांच्या आणि आपल्या सावत्र सासूने रचलेल्या षडयंत्राचा नुकताच झालेला नवरा बळी पडला म्हणून घटस्फोट न घेता त्याच्या बरोबरीने वनवासाला निघालेल्या सीतेच्या देशात हे काय होतंय? इथपर्यंत कसे आलो आपण? आपली पुढची पिढी घडवण्यात इतके कसे चुकलोय आपण? करिअर घडवण्याच्या, नवीन घर, मोठी कार, मोठ्या स्वप्नांच्या मागे लागून फंडामेंटल गोष्टी हरवून बसलोय आपण.